जय श्री स्वामी समर्थ। या आठवड्यात चंद्र राशीनुसार 8व्या भावात केतूची स्थिती काही आव्हाने आणि संधी घेऊन येत आहे। ग्रहांची ही स्थिती सूचित करते की तणाव आणि थकव्याच्या बाबतीत तुमच्या शरीराची सहनशक्ती कमी राहू शकते। त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काम करण्याचे टाळले पाहिजे। तुम्ही व्यावसायिक जबाबदाऱ्या किंवा वैयक्तिक कर्तव्यांमध्ये अधिक मेहनत करण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु असे केल्याने थकवा आणि मानसिक तणाव वाढू शकतो। त्याऐवजी आराम आणि विश्रांतीला प्राधान्य द्या। तुमच्या शरीराला पुन्हा ऊर्जावान होण्यासाठी वेळ हवा असतो आणि थकव्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे दीर्घकालीन आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते। ध्यान, योग किंवा हलका व्यायाम आपल्या दिनचर्येत समाविष्ट करा, जेणेकरून संतुलन राखता येईल। एक छोटी सहल किंवा प्रियजनांसोबत शांत संध्याकाळ तुमच्या मनोबलाला चालना देऊ शकते। या आठवड्यातील एक महत्त्वाचा विषय आर्थिक स्थिरता आणि खर्चाचे नियोजन असेल। ग्रहांची स्थिती सूचित करते की काही अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात। तथापि तुमच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत असल्यामुळे हे खर्च तुमच्या जीवनावर फारसा परिणाम करणार नाहीत। तुम्हाला सुखसोयींवर खर्च करण्याचा मोह होऊ शकतो, परंतु उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे। अत्यधिक खर्च केल्याने भविष्यात आर्थिक तणाव वाढू शकतो, त्यामुळे बजेट योग्य प्रकारे तयार करणे फायदेशीर ठरेल। जर तुम्ही कोणत्याही मोठ्या खरेदीचा विचार करत असाल, जसे की वाहन किंवा मालमत्ता, तर निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक स्थितीचे सखोल मूल्यांकन करा। तुमच्या जीवनसाथीशी संबंधांमध्ये या आठवड्यात काही तणाव निर्माण होऊ शकतो, विशेषतः कार्यालयातील अतिरिक्त कामाच्या तणावामुळे। तुम्ही व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असाल, ज्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याची संधी कमी होऊ शकते। यामुळे गैरसमज किंवा उपेक्षेची भावना निर्माण होऊ शकते। त्यामुळे खुल्या संवादाचा अवलंब करा आणि एकत्र वेळ घालवण्याचा प्रयत्न करा। याशिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे प्रभावित होऊ शकतात। शक्यता आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबाला दिलेले कोणतेही वचन पूर्ण करण्यात अपयशी ठरू शकता, ज्यामुळे त्यांची नाराजी वाढू शकते। वेळेचे योग्य नियोजन करा आणि सुनिश्चित करा की तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता। प्रामाणिक संवाद आणि मनापासून दिलगिरी व्यक्त करणे नातेसंबंध सुधारण्यास मदत करू शकते। हा आठवडा मागील गुंतवणुकीला मजबूत करण्यासाठी आणि भविष्यासाठी योग्य योजना तयार करण्यासाठी उत्तम संधी प्रदान करतो। जर तुम्ही शेअर बाजार, मालमत्ता किंवा व्यवसायात गुंतवणूक केली असेल, तर आता तुमच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करण्याचा आणि आवश्यक बदल करण्याचा योग्य काळ आहे। कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी विशेषज्ञ, तुमचे वडील किंवा कोणत्याही पित्यासमान व्यक्तीचा सल्ला घ्या। त्यांचा अनुभव आणि ज्ञान तुम्हाला सुधारित निर्णय घेण्यास मदत करू शकतो। जर तुम्ही नवीन गुंतवणूक संधींचा विचार करत असाल, तर सखोल संशोधन करा आणि जोखमींचा विचार करा। या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात लाभदायक सराव ध्यान असेल। ग्रहांची स्थिती सूचित करते की ध्यान तुमच्या तार्किक क्षमता आणि निर्णय घेण्याच्या कौशल्याला वाढवू शकते। चांगली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे, त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ ध्यान करण्याची सवय लावा। ध्यान केवळ तणाव कमी करण्यास मदत करत नाही, तर एकाग्रता, स्पष्टता आणि भावनिक स्थिरता वाढवते। जर तुम्ही ध्यानात नवीन असाल, तर मार्गदर्शित सत्रे किंवा श्वसन व्यायाम यापासून सुरुवात करा। कालांतराने तुम्हाला तुमच्या मानसिकतेत आणि एकूण आरोग्यात सकारात्मक बदल जाणवतील। एकूणच मकर राशीच्या जातकांसाठी हा आठवडा आव्हाने आणि संधींचे मिश्रण घेऊन आला आहे। 8व्या भावात केतूची स्थिती कामाचा ताण, आर्थिक चिंता आणि नातेसंबंधातील आव्हाने निर्माण करू शकते, पण त्याच वेळी आर्थिक वाढ, गुंतवणूक नियोजन आणि मानसिक स्पष्टता देखील प्रदान करू शकते। या कालावधीला यशस्वीपणे पार करण्याची गुरुकिल्ली स्वतःची काळजी घेणे, विचारपूर्वक निर्णय घेणे आणि स्पष्ट संवाद साधणे यात आहे। जे संधी तुमच्या समोर येतील त्यांना स्वीकारा आणि लक्षात ठेवा की काम आणि विश्रांती यामध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे। सकारात्मक मानसिकता आणि सक्रिय दृष्टिकोन ठेवून तुम्ही या आठवड्याला दीर्घकालीन यशासाठी एक पाऊल बनवू शकता। तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा।